नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज फारच कमी येतोय. बहुतेक थोडा नाश्ता सकाळी हेवी करायला पाहिजे होता. इतका जोरात आवाज यायला हवा की हे वरचं छत खाली येऊ द्या. काय प्रॉब्लेम नाही, मी बोलतो साहेबांशी. करूयात आपण रिपेअर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. काय होतं, समोर बसलेले जिवंत असले की आम्हीही जिवंत राहतो, आणि समोर बसलेले ढेपाळले की आम्हाला ढेपाळायला 5-10 मिनिटं पुरेशी असतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की आजच्या या व्याख्यानामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवडणार आहेत, ज्या ज्या गोष्टी पटणार आहेत, भावणार आहेत, त्या त्या गोष्टींसाठी मला तुमच्याकडून जोरदार प्रतिक्रिया हवी आहे. जोरदार प्रतिक्रिया यासाठी की मला समजेल की मी जे बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. मी जे सांगायचा प्रयत्न करतोय, जे तुमच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतोय, ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय याची ती पोचपावती असेल. त्या टाळ्या माझ्यासाठी नाही आहेत किंवा नसतील. त्या टाळ्या आज ज्यांची जयंती आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मॅनेजमेंटच्या स्किल्ससाठी असतील. करणार एवढी गोष्ट करणार. आवाजच येत नाही मला. मी म्हटलं ना छत खाली आलं पाहिजे, आपण नवीन बांधू, काय का तेवढं. करणार सगळेजण. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय भाऊसाहेब जंजिरेजी, आदरणीय योगेशजी भापकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आदरणीय डॉक्टर संजयजी नगरकर सर, प्राध्यापक सागरजी शिंदे सर, डॉक्टर प्रमोद परदेशी सर, आमचे मित्र आदरणीय संदीपजी साळुंके, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आदरणीय सुभाषचंद्र तनपुरेजी, प्राध्यापक प्रकाश धांडेजी, गणेशजी जगताप, सर्व उपप्राचार्य, NCC NSS चे सर्व प्रमुख, एवढं प्रेम, आपुलकी आणि मान सन्मान देणारे आपण सर्व कर्जतकर. आणि इथे उपस्थित असलेली सर्वात महत्वाची व्यक्ती, इथे उपस्थित असलेली सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण असेल हो? कोण असेल? छत्रपती शिवाजी महाराज. इथे उपस्थित असलेली सर्वात महत्वाची व्यक्ती महाराज आहेतच. ज्यावेळी मी असं म्हणतो इथे उपस्थित असलेली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे ही इथे बसलेली ही सगळी कॉलेजची मुलं. आणि मी जेव्हा म्हणतो की ही समोर बसलेली कॉलेजची मुलं इथे बसलेल्या उद्योजकांपेक्षा महत्वाची आहेत, उपप्राचार्यांपेक्षा प्राचार्यांपेक्षा महत्वाची आहेत,
व्याख्यात्यांपेक्षा महत्वाचे, प्रमुख पाहुण्यांपेक्षा महत्वाचे, त्यावेळी माझ्या बोलण्याचा जो रोख आहे तो तुम्ही सर्वांनी समजून घ्यायचा आहे. तो इथं बसलेल्या प्रत्येक मुलानं, प्रत्येक मुलीनं समजून घ्यायचा आहे. जेव्हा मी म्हणतो की तुम्ही बसलेले मुलं आता या सभागृहातली सर्वात महत्वाची व्यक्ती आहात, तेव्हा माझ्या बोलण्याचा रोख हा आहे की अजून 10 वर्षानंतर, 20, 30, 50 वर्षानंतर हे गाव, हे राज्य, हा देश तुम्हाला चालवायचा आहे. आणि त्या नात्यानं तुम्ही सर्व मुलं या सभागृहातली सर्वात महत्वाची व्यक्ती आहात. आजचा जो व्याख्यानाचा विषय छत्रपती शिवाजी महाराज, द मॅनेजमेंट गुरु, हा विषय मांडताना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर कुठलीही गोष्ट बोलायला जाताना त्याचा फार सखोल अभ्यास करावा लागतो. तो सखोल अभ्यास करताना अनेक पुस्तकांची पारायण करावी लागतात. अनेक संदर्भ ग्रंथ असतील, अनेक पेपर्स असतील, किंवा अनेक मान्यवरांसोबत बसणं, अनेक मान्यवरांसोबत तासनतास गप्पा मारणं असेल आपल्या अभ्यासाच्या अनुषंगाने. असं करत असताना हा नित्यक्रमच आहे. असं करत असताना मला एक पुस्तक वाचनात आलं आणि ते पुस्तक वाचताना एका पानाच्या एका ओळीवर मी थांबलो, मी थबकलो, हडबडलो. तो कायमचाच की त्यातून बाहेर पडायला फार वेळ लागला. ते पुस्तक होतं कैलासवासी गुरुवर्य नरहर कुरुंदकर साहेबांचं. पुस्तकाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज जीवनचरित्र. आणि त्यामध्ये नरहर कुरुंदकर साहेब म्हणतात, ही गोष्ट इथं बसलेल्या प्रत्येकानं कानात जीव आणून ऐकायची. ही गोष्ट सर्वात महत्वाची आणि प्रत्येकानं अत्यंत काळजीपूर्वक ऐकायची आहे. नरहर कुरुंदकर साहेब म्हणतात, अफजल खानाला मारणं ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एक अत्यंत सामान्य घटना आहे. सगळ्यांनी अतिशय काळजीपूर्वक ऐकायचंय. अफजल खानाला मारणं ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एक अत्यंत सामान्य घटना आहे. सिद्धी जोहरचा वेढा फोडणं, पन्हाळ्यावरून पलायन करणं, शाहिस्ते खानाची बोटं छाटणं, लाल महालामध्ये प्रवेश करून आग्र्याहून औरंगजेबाच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका करून घेणं, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अत्यंत सामान्य घटना आहेत. आणि मग आता तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आलेला आहे तोच प्रश्न माझ्याही मनात आला की जर अफजल खान मारणं, आग्र्याहून सुटणं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या सामान्य घटना असतील तर मग यांच्या आयुष्यातल्या असामान्य घटना नेमक्या आहेत तरी कोणत्या? आला ना हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये? आणि या प्रश्नाची उकल करताना, या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला जे काही सापडलं ते मी तुम्हाला आज या माझ्या भाषणामधून, व्याख्यानामधून मांडणार आहे.
या व्याख्यानाला सुरू करण्यापूर्वी, म्हणजे ऍक्च्युअल मुद्द्याला सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एका गोष्टीची मला तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज 1630चा जन्म, 1680ला मृत्यू झालेला आहे. उणपुरं 50 वर्षाचं आयुष्य, यातली सुरुवातीची 15 वर्ष, बालपणाची 15 वर्ष, एज्युकेशनची 15 वर्ष आपण सोडून देऊ. 50 मधून 15 वजा करा, किती उरतात खाली? 35. 35 वर्ष हे या माणसाचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं करिअर आहे. 35 वर्षांची त्यांची कारकीर्द आहे. सगळ्यांनी अतिशय काळजीपूर्वक ऐकायचंय, कारण की हा या भाषणाचा गाभा आहे, व्याख्यानाचा गाभा आहे. आपल्याकडे 35 वर्ष आहेत करिअरची. या 35 वर्षांमधली अफजल खान, शाहिस्ते खान, सिद्दी जौहर, दिलेर खान, कारतलब खान, औरंगजेब, आग्र्याची सुटका, या सगळ्या गोष्टींमध्ये, युद्ध आणि लढायांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली 7 वर्ष खर्ची पडली. 35 वर्षातली 7 वर्ष युद्ध आणि लढायांमधली खर्च केली. 35 मधून 7 वजा करूया, किती उरतात? 28 वर्ष. इथं आकड्यांची जादू काय ते बघा, आणि इथं शिवचरित्रानं आपल्याला दिलेला मेसेज काय तो बघा. 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21 आणि 7 चोक 28. या माणसानं जेवढा काळ युद्ध आणि लढायांमध्ये खर्ची घातला, त्याच्या 4 पट काळ कशामध्ये खर्ची घातला, हे आज आपल्याला समजणं गरजेचं आहे. आज नाही आपल्याला लढायला जायचं, आज नाही आपल्याला कुठला किल्ला जिंकायला जायचं, आज नाही आपल्याला कुणाला हरवायचं. आज फक्त आपल्याला आपली नोकरी, आपला बिझनेस, आपलं करिअर, आपल्या अचीवमेंट्स, आपले ड्रीम्स याच्या मागे पळायचंय, हे अचीव करायचंय आणि आपल्याला एक समृद्ध आयुष्य जगायचंय. तो जो पार्ट आहे तो त्या 7 वर्षांच्या पार्ट मधून येत नाही. ती शिकवण त्या 7 वर्षांच्या पार्ट मधून येत नाही. ती शिकवण या 28 वर्षामध्ये या माणसानं काय केलं त्यातनं आपल्याला मिळणार आहे. आणि त्यातल्या काही मोजक्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. समोर बसलेले कॉलेजचे विद्यार्थी, तुम्हाला मला जे सांगायचंय, आय होप तुम्हाला ते कनेक्ट होईल, कारण की मी तुमच्या भाषेमध्ये किंवा तुम्ही अकॅडमिक्स मध्ये जे शिकताय त्या भाषेमध्ये मांडायचा प्रयत्न मला करायला आवडेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक सुरुवातीचा संदेश दिलेला आहे आणि तो आहे अर्ली स्टार्टअप. तुम्हाला ऐकून हा शब्द माहिती असेल ना रे, अर्ली स्टार्टअप. आजकाल स्टार्टअपचा जमाना आहे आणि आपण सगळे तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहोत. अर्ली स्टार्टअप म्हणजे काय? अर्ली स्टार्टअप कुठलीही गोष्ट नव्यानं सुरू करणे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा मी असं म्हणेल बाल शिवबांनी त्यांचा जो स्टार्टअप होता, हिंदवी स्वराज्याची सुरुवात, ती वयाच्या कितव्या वर्षी केली हो? जोरात सांगा, कितव्या वर्षी केली? वयाच्या 14व्या 15व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे. इतक्या लवकर सुरू केली आहे. माझ्या मते आपण आज नाही म्हटलं तरी 18, 19, 20च्या टप्प्यामध्ये असू, म्हणजे आपण ते एज ऑलरेडी पास केलेलं आहे. याचा अर्थ मला असं नाही सांगायचं की तुम्ही उद्यापासून कॉलेजला येऊ नका आणि जॉब सुरू करा किंवा बिझनेस सुरू करा. मला असं सांगायचं आहे की
आपलं ध्येय लवकरात लवकर ठरवणं, फिक्स करणं आणि त्या दृष्टीनं काम करायला सुरुवात करणं, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं शिकायचंय. बरं, मला एक गोष्ट सांगा, असं काही झालं का वयाच्या 15व्या वर्षी एक दिवशी सकाळी ब्रश करत असताना त्यांना विचार सुचला, चला हिंदवी स्वराज्य स्थापन करू. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मेसेज टाकला, लाईव्ह लोकेशन टाकलं, रायरेश्वर टेम्पल, सगळ्यांनी तिथं जमायचंय, इव्हेंट टाकलं. असं काही झालं का रे? असं काही झालं असेल का? जर त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तर साधारण 2-3 वर्ष आधी, 2-5 वर्ष आधी त्या 10-11 मुलाच्या डोक्यात स्वराज्य स्थापनेचा विषय घोळतोय. त्या 10-11 वर्षाच्या मुलाला हे कळतंय की अरे काहीतरी चुकतंय आणि मला याच्यावर काहीतरी उपाय शोधून काढला पाहिजे. कुठून येते ही मॅच्युरिटी, कुठून येत आहे या वेदना, हे आपल्याला त्यातून शिकायचं आहे. दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला त्यांच्या चरित्रातून शिकवली ती म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिशय खोलात जाऊन अभ्यास करणे. अतिशय खोलात जाऊन अभ्यास करणे. एक वाक्य जे मला अत्यंत आवडतं. छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहास घडवता आला. छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहास घडवता आला कारण की त्यांनी आपल्या भूगोलाचा यथासांग आणि अत्यंत सखोलात जाऊन अभ्यास केलेला होता. भूगोलाचा अत्यंत व्यवस्थित अभ्यास केलेला होता, सह्याद्रीचा अभ्यास केलेला होता, घाटवाटांचा अभ्यास केलेला होता, या डोंगरदऱ्यांचा अभ्यास केलेला होता, या वाऱ्याचा, या मातीचा, या पावसाचा अभ्यास केलेला होता. आणि एवढ्या खोलात जाऊन जेव्हा एक व्यक्ती अभ्यास करते तेव्हा त्याचे काय रिझल्ट्स आहेत हे सगळ्या जगाने बघितलेले आहे. अभ्यासाचा एक रेफरन्स त्यांची जी गारद आहे, त्यांची जी घोषणा आहे, आपण सर्वांनी ऐकलेली आहे. जळपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती. त्याच्यामध्ये एक शब्द शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलाय. या शब्दाचा अर्थ काय समजून घ्या, या शब्दाची डेप्थ काय समजून घ्या. शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत म्हणजे हा माणूस शस्त्रास्त्रांमध्ये पारंगत आहे. त्यावेळेचं तेच एज्युकेशन होतं, त्यावेळेची तीच डिग्री होती. आणि हा माणूस शास्त्रामध्ये सुद्धा पारंगत आहे. महाराज आपल्याला सांगतात की आपल्या समोर आपला जो अभ्यास आहे तो इतका खोलात जाऊन करायचा आहे. तो काही फक्त परीक्षेत मार्क्स मिळवण्यासाठी आणि त्या कागदाच्या तुकड्यावर चांगले नंबर मिळवण्यासाठी नाहीये. तो अत्यंत खोलात जाऊन आपल्याला करायचा आहे. आपला जो अभ्यास आहे तो, हे आपल्याला शिवचरित्र. बाळांनो, मी तुम्हाला शिवचरित्र एका वेगळ्या अँगलनं दाखवायचा प्रयत्न करतोय आणि तो वेगळा अँगल तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. पुढची महत्वाची गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांना एकट्याला काय करता आलं असतं? एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांना काय करता आलं असतं? काहीच करता आलं नसतं. आणि यासाठी लागते एक अतिशय चांगली, बोला पटकन, आवाज येऊ द्या, एक लागते अतिशय चांगली टीम. यस सर, एक अत्यंत चांगली टीम. मग ते अष्टप्रधान मंडळ असेल किंवा त्यांची जीवाला जीव देणारी माणसं, जीवाला जीव देणारे सरदार. एक छोटस उदाहरण मी तुम्हाला देतो. घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे उभे आहेत. समोरून गनिम जवळ येतोय आणि बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना सांगतायत, महाराज तुम्ही निम्मी फौज घेऊन, आपण निम्मी फौज घेऊन विशाळगडी जाणे.
तेथे जाताच भांडी मारणे, भांडी म्हणजे तोफा त्या काळातला शब्द, तोपर्यंत आम्ही गनिमासी रोखितो. हे बाजी प्रभूंचं वाक्य आहे. तोपर्यंत आम्ही गनिमासी रोखितो, आम्ही साहेब कामावरी मरितो. आम्ही साहेब कामावरी मरितो. हे वाक्य आहे बाजी प्रभू देशपांडेंचं. हे वाक्य जेव्हा बाजी प्रभू देशपांडे म्हणतायत तेव्हा त्यांना हे कळत नसेल का रे की मी जर आज इथं मेलो तर माझी बायको विधवा होणार आहे, माझी मुलं अनाथ होणार आहेत, माझे म्हातारे आईबाप उघड्यावर पडणार आहेत. या माणसाचं काय, हा माणूस तर पुढे जाऊन राजा होणार आहे, हा पुढे जाऊन छत्रपती होणार आहे. माझ्या बायका पोरांचं काय, माझ्या म्हाताऱ्या आईबापाचं काय? हे बाजीप्रभू देशपांडेंना कळत नाहीये, तानाजी मालुसरेंना कळत नाहीये, मुरारबाजींना कळत नाहीये. कळतंय. तरी सुद्धा ही माणसं आपला जीव द्यायला तयार झाली. याला म्हणतात टीम बिल्डिंग. अशी टीम आपल्याला बनवायची आहे. आणि अशी टीम जर आपल्याला बनवता आली तर आपल्याला आपलं स्वराज्य, मग ते छोटं का असेल पण आपलं स्वराज्य आपल्याला बनवता येईल. पुढं शिवचरित्रांनी एक गोष्ट आपल्याला शिकवलेली आहे. महाराजांकडं जबरदस्त कन्व्हिन्सिंग पॉवर आहे. कन्व्हिन्सिंग पॉवर म्हणजे आपला मुद्दा पटवून देण्याची क्षमता. एक तर सगळ्यात पहिले छत्रपती शिवाजी महाराजच किंवा बाल शिवबाच कन्व्हिन्स झालेले. ते म्हणतायत की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. ते कन्व्हिन्स आहे. हे त्याला हवंय, मला नाही. हे त्याला हवंय. आय एम जस्ट अ मॅनेजर. मी फक्त काम करतोय, मी फक्त वाहक आहे. आणि त्यांनी सगळ्या रयतेला कन्व्हिन्स केलेलं आहे की हे तुमचं राज्य आहे, हे रयतेचं राज्य आहे. म्हणून ती प्रजा लढायला तयार झालेली आहे, म्हणून ती प्रजा मरायला तयार झालेली आहे. ही जी कन्व्हिन्सिंग पॉवर आहे ही तुम्हाला तुमच्या पुढे जाऊन तुमच्या जॉबमध्ये लागणार आहे. बघा, मी तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी शिकवायचा प्रयत्न करतोय. तलवारबाजी आणि भालाफेक आजच्या काळामध्ये इररिलेव्हंट आहेत. आज त्याचा तसा काही संदर्भ उरलेला नाही. पण आज ज्या गोष्टींचा संदर्भ उरलेला आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कन्व्हिन्स करायचंय तुमचं प्रॉडक्ट विकण्यासाठी, तुम्हाला कन्व्हिन्स करायचंय जॉब मिळवण्यासाठी, तुम्हाला बँकेला कन्व्हिन्स करायचंय तुमच्या प्रोजेक्टसाठी लोन मिळवण्यासाठी. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शिकवतायत. त्यांनी रयतेला अत्यंत व्यवस्थित आणि उत्तमरित्या कन्व्हिन्स केलेलं आहे. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा अत्यंत म्हणजे आजच्या जमान्यामध्ये 2025 मध्ये अत्यंत दुर्मिळ झालेला आहे असं मी म्हणेल. अत्यंत रेअर झालेला आहे असं मी म्हणेल. आणि ती गोष्ट आहे क्वालिटी वर्क. क्वालिटी या शब्दाला मराठीमध्ये एक फार सुंदर शब्द आहे. काय शब्द आहे? क्वालिटी. सुंदर शब्द आहे मराठीमध्ये. सांगा कोणीतरी जोरात. क्वालिटी म्हणजे काय? गुणवत्ता. क्वालिटी म्हणजे गुणवत्ता. आणि या क्वालिटीचं एक खूप सुंदर छोटस उदाहरण मला तुम्हाला द्यायचंय. शिवनिर्मित किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला उंदेरी, खांदेरी उंदेरी ऐकलं असेल ना तुम्ही. त्यातला उंदेरी किल्ला आणि एक हिंदवी स्वराज्यातलाच शिवकाळातला पद्मदुर्ग किल्ला.
त्या पद्मदुर्ग किल्ल्यामध्ये आजही तुम्ही जाऊन बघा आणि तुम्ही नक्की एकदा आयुष्यात जा. उंदेरी किल्ल्यामध्ये तुम्ही जेव्हा जाल, एक उदाहरणादाखल सांगतो की ही जी उभी भिंत आहे, समुद्र तटावरचा किल्ला आहे, ही तटबंदी असं आपण धरू आणि हा समुद्र असा आपण पकडून चालू. या तटबंदीमध्ये गेली 350 वर्ष समुद्राच्या लाटा येऊन आदळतात. तर ज्यावेळी त्यांनी तो किल्ला बांधलेला आहे, आता किल्ला बांधताना त्यावेळेचं जे सिमेंटिंग मटेरियल होतं, आता त्यावेळी तर आजकालसारखं सिमेंट नव्हतं, त्या काळचं सिमेंटिंग मटेरियल वेगळं होतं. अजूनही काही किल्ल्यांवर तुम्हाला चुन्याचे घाणे सापडतील. तर त्या काळातलं सिमेंटिंग मटेरियल होतं चुना, गूळ, अंडी, भेंडी, डाळी, अशा सगळ्या शंख शिंपल्यांचा चुना, या सगळ्या गोष्टी एकत्र करून एक सिमेंटिंग मटेरियल तयार केलं जायचं आणि त्या सिमेंटिंग मटेरियलनी बांधलेला तो किल्ला तुम्ही कधीतरी जाऊन बघा. गेली 350 वर्ष समुद्राच्या लाटा सकाळ दुपार संध्याकाळ एकही दिवस सुट्टी न घेता रविवारी सुद्धा तिथे येऊन आदळतायत, त्या किल्ल्याच्या तटबंदीला येऊन आदळतायत. आणि तिथं एक इतकी अद्वितीय गोष्ट झालेली आहे की धरून चला, वरती एक दगड आहे, खाली एक दगड आहे आणि मध्ये ते सिमेंटिंगचं मटेरियल आहे. त्या लाटा आदळून आदळून वरचा दगड झिजलाय, खालचा दगड झिजलाय आणि मध्ये ते जे सिमेंटिंग मटेरियल आहे ना, ते आज सुद्धा 2025 मध्ये सुद्धा आहे तसंच आहे. अरे याला म्हणतात क्वालिटी वर्क. दुर्मिळ झालेली गोष्ट. आणि हे जेव्हा क्वालिटी हा मुद्दा मी सांगतो त्यावेळी मला एक शेर आवर्जून आठवतो, एक शायरी मला आठवते. आणि ती शायरी अशी आहे, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मनामध्ये कुठेतरी या शायरीला जागा द्यायची आहे. ती शायरी अशी आहे, जब भी कोई काम करो, जब भी कोई कार्य करो, जब भी कोई काम करो, जब भी कोई कार्य करो, जब भी कोई काम करो, जब भी कोई कार्य करो, तो उसे ऐसे करो कि उस काम को फक्र हो कि तुमने उसे किया है. हे कुठेतरी तुम्ही तुमच्या मनामध्ये साठवून ठेवायचं आहे. ही गुणवत्ता अत्यंत रेअर झालेली आहे. मग हे तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट मध्ये असेल, तुमच्या सर्व्हिस मध्ये असेल, किंवा तुमच्या लाईफ मध्ये असेल, तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये असेल, तुमच्या जॉब मध्ये असेल, या सर्व गोष्टी तुम्ही हा मुद्दा, क्वालिटीचा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचा आहे. एक अत्यंत सुंदर गोष्ट ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मायक्रो मॅनेजमेंट. मायक्रो या शब्दाचा अर्थ काय होतो रे, कोण सांगेल मला? मायक्रो, बरोबर, जोरात सांगा. सूक्ष्म. मायक्रो म्हणजे सूक्ष्म. आणि हे मायक्रो मॅनेजमेंट शिकवतात छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यातून, त्यांच्या कार्यातून. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलेले संदेश आज्ञापत्र नावाच्या रेफरन्सेस मध्ये, ते रेफरन्सेस आपल्याला तिथं आहेत. आज्ञापत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत की गड किल्ल्यांवर जो मैला तयार होतो, गड किल्ल्यांवर जो मैला तयार होतो, मैला म्हणजे ह्युमन वेस्ट जो तयार होतोय, त्याची तुम्ही योग्य विल्हेवाट लावून तो आपल्या बागकामासाठी आणि आपल्या शेतीसाठी वापरायचा आहे. हे कोण सांगतंय? हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक चक्रवर्ती राजा सांगतोय. एवढा मोठा चक्रवर्ती राजा इतकी छोटी सूक्ष्म गोष्ट सांगतोय. याला म्हणतात मायक्रो मॅनेजमेंट.
आज्ञापत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज काळजीनं सांगतायत की बाबांनो, रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा दिवे मालवून झोपा, दिवे विझवून झोपा. एक चक्रवर्ती राजा एवढी साधी गोष्ट रयतेला सांगतोय का? समजा घरामध्ये एखादा उंदीर आला आणि तेलात बुडालेली ती वात त्यानं खायसाठी तोंडात पकडली, पळत गेला. कुठं आग लागली, घरामध्ये असेल, गोठ्यामध्ये असेल, जर कुठं आग लागली तर जीवितहानी होऊ शकते, वित्तहानी होऊ शकते. आणि हे होऊ द्यायचं नाही म्हणून हा चक्रवर्ती राजा आपल्या लेकरासारख्या प्रजेला, रयतेला सांगतोय की बाबांनो, तुम्ही जेव्हा जाल, जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा दिवे विझवून झोपायचे. मायक्रो मॅनेजमेंटचं याहून सुंदर उदाहरण कोणतं असू शकतं? उद्या सकाळी अफजल खानाची भेट ठरलेली आहे. आदल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची दाढी कटिंग करणाऱ्या माणसाला बोलवून घेतलेले आणि त्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, बाबा रे, माझी दाढी कमी कर. प्रॉब्ली क्लीन शेव केली असेल किंवा दाढी अतिशय कमी केली असेल. का असं केलं असेल? कारण की उद्या कुठल्या साधू संतांना भेटायला जायचं नाहीये. उद्या ज्याला भेटायला जायचंय त्याच्यासोबत हातापायी होणारच आहे, हे त्रिकालबाधित सत्य आहे. आणि त्या झटापटीमध्ये चुकून कुठलीही रिस्क नको, झटापटीमध्ये आपली दाढी त्याच्या हातामध्ये यायला नको. म्हणून महाराज सांगतायत की बाबा रे, माझी दाढी कमी कर. याला म्हणतात मायक्रो मॅनेजमेंट. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आज आपण घेतोय, त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे. त्यांनी तयार केलेलं गुडविल. गुडविल या शब्दाचा काय अर्थ आहे सांगा मला कोणीतरी? गुडविल, नावलौकिक. येस, या गुडविलचं एका छोट्याशा उदाहरणातून मी तुम्हाला गुडविल समजवण्याचा प्रयत्न करतो. भारतातली, माझा प्रश्न नीट ऐकायचा आहे, भारतातली सगळ्यात चांगली कंपनी कोणती आहे सांगा? आला कुठून तरी आवाज. भारतातली सगळ्यात चांगली कंपनी टाटा. हे टाटांचं नाव का आलं? त्यांनी गुडविल तयार केलं त्यामुळे. याचा संदर्भ समजून घ्यायचा प्रयत्न करा. एकदा एका मुलाखतकारानं, एका पत्रकारानं रतन टाटांना एक प्रश्न विचारलाय की आपण आपल्या कमाईतला 66% भाग डोनेट करता, कैक 1000 कोटी डोनेट करता. ते जर तुम्ही डोनेट नाही केले तर तुम्ही अंबानींपेक्षा कितीतरी श्रीमंत व्हाल. तुम्ही अंबानींपेक्षा कितीतरी श्रीमंत व्हाल. मग कशासाठी हे सगळं डोनेट करताय? रतन टाटांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. रतन टाटांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे, काळजीपूर्वक ऐकायचंय. रतन टाटा म्हणाले, अंबानीज आर बिझनेसमॅन. अंबानीज आर बिझनेसमॅन, वी आर इंडस्ट्रियलिस्ट. काही गरज नव्हती रतन टाटांना, काही गरज नव्हती टाटा कंपनीला मीठ विकायची, काही गरज नव्हती टाटा कंपनीला चहा विकायची, कॉफी विकायची, तेल विकायची, गहू विकायची आणि तांदूळ विकायची. काहीच गरज नव्हती. पण त्यांनी हे सगळे उद्योग उभा केले कारण की त्यांना देश उभा करायचा होता.
आणि त्यातून जे गुडविल तयार केलं त्याच्यामुळं हे नाव सगळ्यात पहिले तुमच्या तोंडी आलं की भारतातली सगळ्यात चांगली कंपनी कोणती, तर ती टाटा. हेच गुडविल 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज तयार करतात. पुन्हा एकदा आज्ञापत्राचा रेफरन्स मला द्यावा असं वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेलं आहे, रयतेच्या भाजीच्या, ऐकताय ना, रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा, रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे, हे छत्रपती राजा सांगतोय. रयतेच्या भाजीच्या देठाला, याची डेप्थ समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज आज्ञापत्रामध्ये म्हणतात, आरमार बांधणीसाठी, जहाज बांधणीसाठी जर तुम्हाला लाकडं लागतायत तर ते तुम्ही शेतकऱ्यांकडून विकत घ्या. आंब्याचं लाकूड असेल, फणसाचं लाकूड असेल, एक तर तुम्ही ओलं लाकूड वापरू नका. आंब्याची झाडं, फणसाची झाडं 2-5 वर्षात येत नाहीत, त्याच्यासाठी 3 पिढ्या वाट बघावी लागते. मग ही झाडं जी आहेत, ही झाडं तुम्ही एक तर ओली झाडं, जिवंत झाडं तोडू नका. जी झाडं मेलेली आहेत किंवा वाळलेली आहेत त्याचं लाकूड हवं तर तुम्ही घेऊ शकता, पण त्यासाठी तुम्ही शेतकऱ्याची परवानगी घ्या आणि त्याला त्याचे पैसे पे करा. हे छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत. कुठला शेतकरी नको म्हटला असता, जर सैन्य आलं असतं वाळलेली लाकडं घ्यायला, कुठला शेतकरी नको म्हटला असता, शिवाजी महाराजांना कोण नको म्हटलं असतं. पण तरी सुद्धा हा राजा म्हणतोय की तुम्ही त्याचे पैसे त्यांना द्या. ह्याला म्हणतात गुडविल, याला म्हणतात केअरिंग नेचर. आपण आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या नोकरीमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ही गोष्ट कटाक्षानं पाळायची. कारण की जर माणूस खुश तर सगळं खुश, हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज सांगतात. त्यांच्या गुणांपैकी, त्यांच्या अनेक गुणांपैकी मला आवडणारा अजून एक गुण म्हणजे फोरकास्टिंग. बघा बरं का, मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल आहे. तुमच्यापैकी पुढे जाऊन कुणी MBA करणार असेल किंवा MBAचे आहेत का स्टुडंट्स इथं? आपल्यापैकी कुणी पुढे जाऊन मॅनेजमेंटचा अभ्यास करणार असाल तर त्यांना हा शब्द कुठेतरी कानावर येईल. त्या आधीच मी सांगतो आणि सगळ्यांना सांगतो, ते मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल आहे फोरकास्टिंग. फोरकास्टिंग या शब्दाचा अर्थ आहे पुढचं बघता येणं. 1 वर्षानंतर काय असणार आहे, 5 वर्षानंतर काय असणार आहे, 10-15 वर्षानंतर काय असणार आहे हे समजणं, याला म्हणतात फोरकास्टिंग. याचं मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. 55-56 साली, 55-56 म्हणजे 1655-1656 साली जावळीचा विस्तीर्ण प्रदेश शिवाजी महाराजांच्या अंमलाखाली आलेला आहे. तो सगळा त्यांनी हिंडून बघितलेला आहे, त्या सगळ्या प्रदेशाचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी मोरोपंतांना बोलवलेलं आहे आणि त्यांना सांगितलंय, हा जो समोर डोंगर दिसतोय ना, हा जो समोर डोंगर दिसतोय ना, हे डोंगरावर आपल्याला एक मजबूत किल्ला बांधायचा आहे. मोरोपंत म्हणतात, महाराज काय गरज आहे एवढे पैसे घालवायचे, हा सगळाच तर प्रदेश आपला आहे, काय गरज आहे. महाराज म्हणतात, नाही, आपल्याला किल्ला बांधायचा आहे. 56-57 साली म्हणतात एक अभेद्य किल्ला तयार झालेला आहे. आणि त्याच्या 2च वर्षानंतर 59 मध्ये काय झालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहितीये. अफजल खानाची स्वारी स्वराज्यावर चालून आलेली आहे आणि त्यावेळी त्याच प्रतापगडाचा आधार घेऊन
छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पराक्रम केलेला आहे तो आपल्या सगळ्यांना माहितीये. त्यांना 2-2.5-3 वर्ष आधीच कळलेलं आहे की पुढे काय होणार आहे. याला म्हणतात फोरकास्टिंग. आणि आपल्याला फोरकास्टिंग करता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की आजपासून आज जे जॉब्स आहेत, आज ज्या नोकऱ्या आहेत किंवा आज ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या 10 वर्षांनंतर असणार आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा गोड गैरसमज आहे. हे जग इतकं झपाट्यानं बदलतंय आणि त्यासाठी तुम्हाला फोरकास्टिंग करता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्षांनंतर काय असणार आहे दुनिया ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्या अनुषंगाने तुम्हाला मोल्ड करता आलं पाहिजे स्वतःला. त्या अनुषंगाने तुम्हाला ते स्किल्स शिकता आले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वोत्तम गुणांपैकी एक, आणि ती गोष्ट आहे सगळ्यांनी ऐकायचं आहे, विशेष करून सळसळत्या रक्ताच्या तरुणांनी तर लक्ष देऊन ऐकायचंय. आणि नुसतं ऐकायचं नाहीये, ही गोष्ट इम्प्लिमेंट करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वोत्तम गुणांपैकी एक गुण होता आणि तो होता फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी, मला कोणी सांगेल का फ्लेक्झिबिलिटी या शब्दाचा काय अर्थ होतो? यस, बरोबर. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता. एक वाक्य आहे, सगळ्यांना ऐकून माहिती असणार, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते वापरलेही असेल, पण मला इथं अतिशय जबाबदारीनं सांगावंसं वाटतं की ते वाक्य धादांत चुकीचं आहे. ते वाक्य आहे, मोडेल पण वाकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. अतिशय चुकीचं वाक्य. ज्याला कोणा लिहून ठेवलं अतिशय चुकीचं वाक्य, किंवा त्यांनी वेगळ्या कॉन्टेक्स्टनं लिहिलेलं असावं, आपण घेताना मात्र वेगळ्याच कॉन्टेक्स्टने घेतोय. मोडेल पण वाकणार नाही. मिर्झा राजे जयसिंगाची स्वारी हिंदवी स्वराज्यावरचं सर्वात मोठं संकट. त्यावेळी जर छत्रपती शिवाजी महाराज म्हटले असते मोडेल पण वाकणार नाही, तर त्याच वेळी सगळं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न तिथंच बासनात गुंडाळून ठेवावं लागलं असतं. छत्रपती शिवाजी महाराज कधीच म्हटले नाही मोडेल पण वाकणार नाही. 35 पैकी 23 किल्ले देऊन टाकलेले आहेत. 4.5 दशलक्ष डोळांचा प्रदेश देऊन टाकलेला आहे. प्रचंड मोठा अपमान पदरी पडलेला आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जर म्हटले असते मोडेल पण वाकणार नाही, काय झालं असतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे जिथे गरजेची होती तिथे तिथे लवचिकता दाखवलेली आहे, तिथे तिथे फ्लेक्झिबिलिटी दाखवलेली आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज एका अत्यंत सुंदर ओळीमध्ये आपल्याला सांगतात, महापुरे झाडे जाती. जी सर, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. खूप मोठा महापूर येतो तेव्हा भलं मोठं झाड असताना ते म्हणतं मोडेन पण वाकणार नाही. 10च मिनिटात वाहून जातं. पण जे गवत आहे, जे मोडतंय, जे लवतंय,
जे लवचिकता दाखवतंय, जे फ्लेक्झिबिलिटी दाखवतंय, ते टिकून राहतंय. महापूर झाल्यानंतर पुन्हा उठून उभं राहतंय. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात ही गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांना ही गोष्ट ऐकून माहिती आहे, पण त्या मागचं त्याची डेप्थ आपल्याला प्रॉब्ली लक्षात येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत कर्तव्य कठोर आहेत. हा माणूस अत्यंत कर्तव्य कठोर आहे आणि अतिशय शिस्तीचा भोक्ता आहे. एक छोटस उदाहरण मी तुम्हाला देतो. अफजल खानाशी लढाईची तयारी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर गेलेले आणि त्यावेळी एक अत्यंत दुःखाची बातमी त्यांना समजलेली आहे. राजगडावर काय झालेले कोण सांगेल? राजगडावर त्यांची प्रिय पत्नी सईबाई साहेबांचं निधन झालेलं आहे. एखादा नवरा असता तर काय केलं असतं? सगळं अर्धवट टाकून सगळं सोडून निघून गेला असता. तो म्हटला असता की अरे माझी बायको गेली मला सोडून, 2 वर्षाचं लहान पोर पदरात टाकून गेली, जातो मी एकदा तिला डोळे भरून बघतो, तिची अंत्यविधी करतो, तिची दशक्रिया करतो. पण नाही, हे कर्तव्य कठोर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांनी हा विचार केलेला आहे की सईबाई साहेबांचा मृत्यू तर झालेला आहे. आज आपल्या समोर हे जे ताट वाढून ठेवलेलं आहे ते आधी संपवणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळं त्यांनी प्रतापगडावरच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या कर्तव्य कठोरपणामुळं पुढं काय झालं तो सगळा इतिहास आपण जाणतो. आपला जिंकलेला एक सरदार जो जिंकून आलेला आहे, ज्याने एक नवा प्रदेश आपल्या हिंदवी स्वराज्याला जोडलेला आहे, सखुजी गायकवाड, त्याने एका स्त्रीवर हात टाकला, एका स्त्रीच्या इज्जतीवर हात टाकला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या एका जेत्या सरदाराचे डोळे फोडून टाकलेले. याला म्हणतात कर्तव्य कठोरपणा. कर्तव्य कठोरपणा. आणि तो आपल्याला आपल्या आयुष्यात अंगीकारायचा आहे, दैनंदिन जीवनात अंगीकारायचा आहे. मग एकदा 4 गोष्टी ठरवल्या की मग त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये बदल होऊ शकत नाही. हे छत्रपती शिवाजी महाराज सांगतात शिवचरित्रामधून. आणि जेव्हा कर्तव्य कठोरपणा येतो तेव्हा त्याच्या सोबतच कणखरपणा सुद्धा येतो. कणखरपणा म्हणजे टफनेस. आणि या टफनेस मी तुम्हाला छोटंसं उदाहरण द्यायचा प्रयत्न करतो. औरंगजेबाच्या मगरमिठीतून महाराजांनी स्वतःला सोडवून घेतलेलं आणि सुरक्षेच्या कारणास्तव बाळराजांना म्हणजेच संभाजी महाराजांना त्यांनी स्वतःच्या बरोबर नाही घेतलेलं. त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेकडे पाठवलेलं आहे आणि स्वतः राजगडाच्या दिशेनं प्रयाण केलेलं आहे. हिंदवी स्वराज्यामध्ये परत आल्यानंतर, राजगडावर परत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अफवा उठवून दिलेली आहे. महाराजांनी एक खोटी गोष्ट सांगितलेली आहे की बाळराजांचा, येस बरोबर, बाळराजांचा काळ झाला, बाळराजांचा मृत्यू झाला. या सगळ्या धामधुमीमध्ये संभाजी महाराज आपल्याला सोडून निघून गेले.
ही सगळी मुलं आता तुम्ही लहान आहात, शाळकरी वयात आहात, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेमली या गोष्टीची डेप्थ कळणार नाही. उद्या जाऊन जेव्हा तुम्ही काही वर्षानंतर जेव्हा तुम्ही आई व्हाल, जेव्हा तुम्ही बाप व्हाल, त्यावेळी तुम्हाला या गोष्टीची डेप्थ कळेल की आपल्या जिवंत असलेल्या मुलाचा मृत्यू झाला सांगणं एका बापाच्या किती जीवावर आला असेल, त्या बापाच्या मनाला किती यातना झाल्या असतील जिवंत मुलाचं श्राद्ध घालताना, पण ते करावं लागलं आणि ते केलं. याला म्हणतात कणखरपणा, याला म्हणतात टफनेस. आणि जेव्हा सगळीकडे ही न्यूज पसरली की संभाजी महाराज गेले, त्यावेळी मुघलांकडून त्यांचा शोध थांबलेला आहे, ते सेफ झालेले आहेत आणि एक दिवशी हिंदवी स्वराज्यामध्ये सुखरूप आलेले आहेत. करावं लागतं, तुम्हाला टफ राहावंच लागेल. आणि आजकालच्या जमान्यामध्ये तर 100% तुम्हाला कणखर राहावं लागेल, तुम्हाला टफ राहावं लागेल, तरच आपले ड्रीम्स अचीव होऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी त्यांनी केली आणि जी आपल्याला करायची आहे, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ती गोष्ट वापरायची आहे, आपल्याला ती गोष्ट जगायची आहे. ती गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अपयश पचवलेलं आहे. अपयश त्यांना पचवता आलेलं आहे. आणि हे फार महत्वाचं बरं काय बाळांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अपयश पचवलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी यशही पचवलेलं आहे. आज जेव्हा आपण बातम्या ऐकतो, 10वी-12वीची मुलं, कॉलेज गोईंग मुलं क्षुल्लक कारणासाठी आत्महत्या करतात, तेव्हा मला त्या गोष्टीची काही उकल होत नाही. काही 4 मार्क कमी पडले म्हणून, एखादी नोकरी नाही मिळाली म्हणून, एखादी जागा नाही मिळाली म्हणून आपण आत्महत्या करतो. कारण की आपण हेच विसरतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मुलं आहोत. आपल्या धमन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त सळसळतंय. अफजल खानाला मारल्यानंतर, एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयोत्सव नाही साजरा केलेला आहे. तेही करण्याची वेळ या माणसाकडे, तेही करण्यासाठीची वेळ या माणसाकडे नाहीये. दुसऱ्या दिवशी फौजा घेऊन रवाना झालेले आहेत पन्हाळ्याच्या दिशेनं. विजयामुळं डोक्यात हवा गेलेली नाहीये आणि अपयशामुळं खचून गेलेले नाहीये. मग अशी मी मिर्झा राजा जयसिंगाचं उदाहरण दिलं. पुरंदरचं तह 35 पैकी 23 किल्ले देणं ही सोपी गोष्ट आहे? 35 पैकी 23 किल्ले देणं ही सोपी गोष्ट आहे? 4.5 दशलक्ष होणांचा प्रदेश देणं ही सोपी गोष्ट आहे? एवढा मोठा पराभव, एवढं मोठं अपयश आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? काहीच नाही केलं. ते शांत बसले, ते शांत राहिले, आपल्या घरी गेले आणि शांत बसून त्यांनी मनन आणि चिंतन केलेलं आहे. अपयशामध्ये खचून गेलेले नाहीये आणि यशामध्ये उन्माद केलेलं नाहीये. नाही एखादी गोष्ट पूर्ण झाली आपली, नाही अपेक्षेप्रमाणे मार्क मिळाले, नाही अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळाली, एखादी गोष्ट फेल गेली आयुष्यामध्ये, मग त्याला असा काय फरक पडतो? लक्षात ठेवायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी अपयश पचवलेलं आणि आपल्यालाही आपल्या आयुष्यामध्ये ते पचवायचं आहे. या सगळ्या
मॅनेजमेंटच्या गोष्टींमध्ये, या सगळ्या व्यवस्थापनाच्या गोष्टींमध्ये या सगळ्यांची जर एक लिस्ट काढायचा आपण प्रयत्न केला तर त्या लिस्टमध्ये सगळ्यात उच्चस्थानी त्यांच्या मॅनेजमेंटचा जो गुण आपल्याला ठेवता येईल. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की नरहर कुरुंदकर साहेब म्हणतात की अफजल खानाला मारणं, पन्हाळ्याहून सुटका करून घेणं, औरंगजेबाच्या मगरमिठीतून सुटणं, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अत्यंत सामान्य गोष्टी होत्या. तर असामान्य गोष्टी कोणत्या होत्या या सगळ्या गोष्टीत आपण बघतो. या सगळ्या गोष्टीतली सर्वात असामान्य गोष्ट आता मी सांगणार आहे. एकच शब्द आहे आणि तो शब्द मला जाम आवडतो, फार आवडतो. तो शब्द आहे SYSTEM, सिस्टम. जाम आवडतो मला हा शब्द. हा शिवचरित्राचा सार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सिस्टीम आखून दिलेली आहे, एक सिस्टीम कार्यरत केलेली आहे आणि ती सिस्टीम महाराज पन्हाळ्याच्या वेळेमध्ये महिनोन महिने पडून अडकून पडलेले तरी सुद्धा ही सिस्टीम चालतीये. महाराज आग्र्याला गेलेले, औरंगजेबाच्या कैदेत अडकून पडलेले, परत जिवंत येणार का नाही माहित नाहीये. इथं महाराष्ट्रात बसलेल्या सरदारांना माहित नाहीये आपला राजा जिवंत येणार पण आहे का नाहीये. आणि एवढं असताना सुद्धा ही सिस्टीम एकदम व्यवस्थित चालतीये. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं यश आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं मॅनेजमेंटचं स्किल आहे. आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली सर्वात मोठी शिकवण आहे. ही सिस्टम आपल्याला आपला जॉब असेल, आपला बिझनेस असेल, आपला व्यवसाय असेल, आपली कंपनी असेल, त्याच्या अकॉर्डिंगली आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ही सिस्टम आपल्याला बसवायची आहे. कर्तव्य कठोरपणे तिचं पालन करायचंय, कणखरपणे ती सिस्टीम आपल्याला राबवायची आहे. आणि एवढं करता आलं तरी सगळं मिळेल. आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील. अशा या राजानं आज जो आपल्याला दिलेला वारसा आहे, तो वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती रोज किमान अर्धा तास छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरचं लिखाण वाचणं. मग तुम्ही कुठलंही वाचा, कादंबरी वाचा, संदर्भ ग्रंथ वाचा, कुठलीही पुस्तकं वाचा, हे गरजेचं आहे. जर उद्या जाऊन आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं गाठायचंय तर त्याच्यासाठीच हे मोटिवेशन आहे. रोज अर्धा तास वाचन करायचंय. आणि दुसरी गोष्ट आहे हिंदवी स्वराज्याचे गड किल्ले फिरणं. या दोन गोष्टी आपण जर केल्या तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजू शकतील. मी नेहमी म्हणतो की आज 2025 मध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करता आले पाहिजेत. समर्थ रामदास स्वामींनी एक खूप सुंदर पद्धतीनं महाराजांचं वर्णन केलेलं आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप या भूमंडळी. आणि समर्थ रामदास स्वामी म्हणतात, निश्चयाचा महामेरू,
निश्चयाचा महामेरू. मग आपण ते जे ऐकलेलं वाक्य आहे, एक बार मैंने कमिटमेंट कर दी फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. अरे मग हे काय? तेच आहे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू. हजारो लाखो लोकांना त्यांनी आधार दिलेला आहे. करा ना तुम्ही पण असं काहीतरी ज्यांना हजारो लाखो जणांना आधार देता येईल. एखादा असं एम्पायर तयार करा, एखादी अशी कंपनी तयार करा ज्याच्यामध्ये तुम्हाला 1000 लाख लोकांना जॉब देता येईल. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. या चक्रवर्ती सम्राटाची, छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. आज त्यांच्या या जयंतीच्या दिवशी आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला त्यांच्या कार्याला, त्यांच्या चरित्राला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यांना, त्यांच्या मॅनेजमेंट स्किल्सला. जाता जाता मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराज ज्या वाटेवरून चालले त्या वाटेवरून चाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवली त्या वाटेवरून चला. आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. एवढंच बोलून मी माझं मार्गदर्शन थांबवतो. धन्यवाद.